मस्त मटण भाकरी बनवलेली रश्श्यातली. या सगळेजण जेवायला. हे बघा रस्सा मटण बनवलेला. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? कुठे चाललो आहे आम्ही बघा. मस्त पावसाचा आनंद घ्यायला चाललो आहे. एवढं भारी वातावरण झालं आहे ना इथे अहमदाबादमध्ये पण अहमदाबादमध्ये पाऊस काही येतच नाही. नुसतं वातावरण होऊन जातं असं की पाऊस येतो आहे काही येत नाही. आणि थोडा येतो आणि एवढी गरमी करून जातो ना, जबरदस्त पुन्हा गरमी होते. राहवतच नाही, एवढं गरमी होऊन जाते परत. तर हे कुठे निघालो आहे बघा, आम्ही कराडला चाललो आहे. एक नंबर यार व्ह्यू आहे. खूप मस्त वाटत होतं. बरोडा सुरतच्या पुढं एवढा पाऊस परत चालू झाला होता ना. इथे गाडी थांबवलेली होती जेवायसाठी. ती समोर गाडी उभी आहे, ते स्लिपिंग कोचने आम्ही जातो गावाला, ओलोनी. हे बघा, माझी संकष्टी होती, सोडली होती मी घरीच. त्याच्यामुळे परत मला संध्याकाळी काहीच खायचं नव्हतं, उपवास केलेला मी. आणि फर्स्ट टाईम मी तसं केलेलं होतं. तर काहीच घेतलं नाही, आईस्क्रीम पण नाही घेतला. खाली फ्रेश व्हायला तेवढं उतरलेलो, परत गाडी जाऊन बसलेलो. किती मस्त वातावरण आहे, एवढं मस्त असं थंड थंड वाटत होतं ना. पाऊस वगैरे पडत होता. आणि हे आपलं जे नवीन रोड झाला आहे की नाही, पुण्याच्या मुंबईच्या मध्ये हायवे, तो होता. पण खूप रात्रीचं ते जाग आलं तर तेवढंच शूट केलं होतं मी. आणि हे नंतरनं जे वातावरण होतं आपल्या ह्या साईडचं, सातारा कराडच्या पुण्याच्या पुढे, जबरदस्त वातावरण होतं. एवढं भारी वाटत होतं ना हे वातावरण बघून. खूपच मस्त वाटत होतं. हे बघा, एक नंबर यार. म्हणजे लोक ना कुठून कुठून फिरायला येतात साताऱ्यामध्ये, कास पठारावरती, कराडला, पाटण साईडला जबरदस्त फिरायला येतात. हे बघा, कोल्हापूर साईडला म्हणजे एवढे धबधबे वगैरे असतात ना ह्या साईडला. लोणावळा, खंडाळ्याला बी, महाबळेश्वरला बी एवढे फिरायला जातात ना लोक या टायमाला. खरंच मी तर स्वतःहून मी तर ह्यांना म्हणत होते की आपण जायचं, पण थोडं घराचं पण हे झाल्यामुळे लवकर निघून आलो. नाहीतर येणार तर होतंच, अजून 1 महिन्याने येणार होतो आम्ही. पण आत्ताच यायचा योगायोग झाल्यामुळे एवढं सुंदर दिसतं नाही सगळं, एकदम ग्रीन ग्रीन, हिरवळ हिरवळ सगळीकडे, डोंगर वगैरे एवढं भारी दिसत होतं. आहे बघा, म्हणजे पूर्ण असं वाटत होतं शूटच करत बसावं, एवढं छान वाटत होतं. हे बघा किती मस्त वाटतंय. आणि असं सावलीसारखं वातावरण. उन्हाळ्यामध्ये असं फिरूच वाटत नाही बाहेर, परत असं ऊन लागतं ना, त्यामुळे हे असं वातावरणात कुठे पण दिवसभर फिरा, छान वाटतं. थंड थंड असं, म्हणजे एकदम जास्त थंडी पण नाही आणि हे पण नाही. परत दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता पोचला तेव्हा. त्या दुसऱ्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये गेलेलो, थोडंसं पाऊस कमी झालं होतं. तर ह्यांना म्हटलं चला आपण नुसतं असंच फिरून येऊया कराड. तर हे बघा, हे मस्त झाड आलं आहे. आणि हे ॲलोवेरा, ते हे आमच्या समोरचं व्ह्यू आहे. इथे पाणी साठले बघा पुढे. तिथे वडाचं झाड आहे, त्याला बाजूने असं कोट केलं आहे बसायला वगैरे. तर कराडमध्ये आता आम्ही फिरायला चाललेलो. एवढं सुंदर वाटत होतं ना. पाऊस नव्हता तर ह्यांना म्हटलं चला फिरून येऊया. ही कृष्णा नदी आहे. कसं चहासारखं पाणी झालं आहे ना मस्त. रील्सवर कसे येतात चहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे दत्त चौकात आहे आता आम्ही, तिथून पुढे चाललो होतो. खूप छान वाटते बघा, असल्या ह्याच्यात फिरायला काही वेगळीच मजा येते ना. लोक किती लांबून लांबून असलं वातावरण व्ह्यू बघायला येतात. नंतर तिथून आम्ही इथे घाटावरती गेलेलो होतो. हे बघा, ही कृष्णा नदी आहे. कोयना कृष्णा नदीचा संगम झालेला, तिथे संगम घाट बोलतात हे. तिथं आलो होतो आम्ही कराडला, ह्या नदीला. काय सुंदर आहे बघा, चहासारखं पाणी झालं आहे. ही बिचारी दोघे बसली होती इथे, कबुतरांना दाणे वगैरे देतात. त्यांना मी विचारलं कशाला बसला इथे तुम्ही, तर बोलत होते की आम्ही मच्छी मारायला बसलो आहे. पाणी असं वरपर्यंत होतं पण एकदमच असं एकदम खाली निघून गेले पाणी, असे बोलत होते. तर बिचारे मच्छी मारायला बसले होते. कसं हातावर पोट असतं त्यांचं, कसं असतं ना बिचाऱ्यांचं. परत तिथे भाज्या वगैरे बघा कशा एकदम ताज्या ताज्या गावच्या भाज्या, एवढ्या भारी वाटतात खायला. आणि शहरामध्ये तुम्ही इतकं मसाला वगैरे टाका, काही
त्याची चव वगैरे काही नसते. आणि हे जर नुसतं असं बनवलं तरी छान वाटतं. परत इथे शॉपमध्ये आलो होते का, तर कशासाठी आलो आहे हे रेनकोट बघायला. अहमदाबादला तर पाऊस आणि काय पडतच नाही, तिथं छत्री पण लागत नाही ना रेनकोट लागत. पण इथे जरा पाहिजे होता. म्हटलं टू व्हीलरवर तरी पहिल्यांदा एवढ्या पावसाळ्यात आलो तर फिरायला जाऊया, म्हणून हे रेनकोट बघत होते मी. मला तर त्याच्यामध्ये कलर नव्हते हिरव्यात, म्हणून हा घेतला होता फ्लावर प्रिंटमध्ये पर्पल. इथे घेतला होता मी. A1 काहीतरी शॉप आहे. काय मार्केटिंग वगैरे करत नाही आहे, आपलं सांगते. तर घरी गेलो होतो तिथून. इथे थोडं मटण घेतलं होतं वेगळा इथे. मुलं नाही आलेली, फक्त दोघांनाच. आणि KGच्या पण कमी घेतलेलं, म्हणजे खूपच कमी घेतलेलं मटण. तर ते बनवलं होतं, तर रस्स्यातलंच बनवलं होतं जास्त, म्हणजे हेच नाही केलं सुकं पातळ वगैरे असं काहीच नाही. तर इथून घरी चाललो आहे आम्ही. आणि प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण नक्की सांगा. ही कोथिंबीर घेतलेली तिथे ताजी ताजी होती म्हणून, हे बघा. आणि हे मटण होतं. आणि हे मी घेतलेलं रेनकोट. म्हटलं मोठ्या गाडीतून नाही तर म्हटलं टू व्हीलरवर तरी दोघं फिरून येऊया, म्हणून हे घेतलं होतं रेनकोट. हे बघा. तर हे मटण मी धुवून घेतलं आहे आणि हळद मीठ हे करून वाफवायला ठेवलेलं कुकरला. मसाला करायला थोडंसंच बनवलेलं होतं, त्यामुळे कांदा टमॅटो लसूण खोबऱ्याचा खीस होता आणि आलं. ह्याच्यामध्येच मी चटणी धना जिरा पावडर मिक्सरलाच सगळं टाकलं होतं आणि ते मी ह्याच्यात टाकलं. रस्सावालंच बनवलं होतं मटण, सुक्का वगैरे असं काहीच नाही बनवलं. मुलं नसल्यामुळे म्हटलं चालेल एवढं तरी. तर भाकरी बाहेरून आणलं होतं. कंटाळलं नुसतं घरात पसारा आवरून खरंच. इकडं आलं का नाही आठवडाभर आमचं नुसतं कामातच जातं. हे झालं आपलं मटण रस्सा तयार. हे बघा मस्त. हे आणि तर लागतंच मला. मस्त असं चुरून खातात भाकरी, किती सुंदर वाटतं गावचं खायला. मस्त वाटलं. हे आता मी भाकरी कुस्करते आहे. या सगळेजण जेवायला. कसं वाटलं हे मटणाचं कालवण नक्की सांगा मला. रश्श्यातलं मटण खूप छान वाटतं. असं कायमच सुक्कं करावं असं नाही, रश्श्यातलं पण छान वाटतं खायला. आणि गावचं तरी जर त्याला टेस्ट काय वेगळीच असते. भारी वाटत होतं. या सगळेजण जेवायला. तर तुम्हाला मी गावचे व्हिडिओ दाखवेन सगळे, इकडचे कराड साईडचे. या जेवायला सगळे. बाय.